श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजपासनं म्हणजे 9 डिसेंबर पासनं दत्त महाराजांचे म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण वाचण्यास सुरुवात होत आहे. तर त्या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये आपल्याला जमेल ती सेवा करायची आहे. कुठली पण सेवा आपल्या अंगावर पडू आपल्याला ती स्वखुशीने आणि आशीर्वाद म्हणून आपल्या सगळ्यांना करायची आहे. त्यामधलीच एक सेवा आणि अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे प्रहर. आता प्रहर म्हणजे काय त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांना पण याबद्दल माहिती होईल. तर प्रहर म्हणजे काय? सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर. दरबारात 2 सेवेकरी वीणावादन, 2 सेवेकरी जपमाळ, 2 सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करीत असतात. या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाहीत. प्रहर हे सकाळी 8 ते रात्री 8 भगिनी सेवेकऱ्यांसाठी असतात व रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत पुरुष सेवेकऱ्यांसाठी प्रहर असतात. महत्वाचे पण कठीण वेळेस प्रहर करणे अतिशय महत्वाचे असते. दुपारी 12 ते 4 ची वेळ व रात्री 12 ते पहाटे 4 ची वेळ या कठीण वेळेत प्रहर करायचा असतो. कारण कठीण समय कोण कामास येतो या उक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकरांना मिळत असते. म्हणून दुपारी 12 ते 4 च्या माध्यमातून कठीण वेळेत झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायच्या असतात. त्याच पद्धतीने रात्री 12 ते 4 हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवेकराला मिळत असतो. प्रहराच्या वेळी श्री स्वामी महाराज व सेवेकरी यांचे संधान साधले जात असते. सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहाराची सेवा करून घेतात आणि प्रहारासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकटे येतात त्यावेळेस महाराज व्याजासकट या वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात. प्रहाराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम महाराज करत असतात. सप्ताह काळात फक्त पारायण केले पण प्रहराची सेवा केली नाही तर ती सेवा अपूर्ण समजली जाते. म्हणून आपल्याला थोड्या वेळेसाठी का होईना पण प्रहर सेवा ही घ्यायची आहे. प्रहर सेवाचे नियम अटी काय आहेत हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.